जवळच्यापेक्षा लांबलचे बरे, जवळच्यापेक्षा लांबलचे बरे हे शब्द मी ऐकले होते. ते मंदिरात गेल्यावर देवानं मला सिद्ध करून दावले होते. देवाच्या मंदिरामध्ये गेले, देवाला सुद्धा तेच प्यारे होते, जवळच्यापेक्षा लांबलचेच बरे होते. कारण देवालाही तेच आवडत होते. लांबलच्यांना देव आमंत्रण देत होता आणि लांबलचे देवाच्या दर्शनाला येत होते. देवालाही तेच आवडत होते, जवळच्यापेक्षा लांबलचे. देवानं ते खरोखरच सिद्ध करून दावलं होतं. मीही देवानंही मला लांबून आमंत्रण धाडलं होतं. मी देवाच्या दर्शनाला गेले होते. देवाकडे सगळीजण, लांबून आलेली लोक, लांबून आलेली सगळीजण देवाकडे वेगवेगळ्या इच्छा मागत होते. माझ्या इच्छा पूर्ण कर, भरपूर पैसा दे, सुख दे, शांती दे, आणि वरून हेही म्हणत होते की तुझी छाया आमच्यावर राहू दे. पण जाताना येताना एक मात्र तिथं सिद्ध झालं की सगळीजण लांबलचे देवाकडे मागत होते, पण देवाच्या दारातले मात्र माणसाकडे मागत होते. हे खरं आहे. मी कुठंही गेले तरी मी हेच बघितलेलं आहे. देवाचे दारातले भिकारी माणसाकडे मागत होते आणि लांबून गेलेले देवाकडे मागत होते. म्हणतात ना, जवळच्यापेक्षा लांबलचे बरे. देव लांबलच्यांना पण देतो, पण जवळच्यांना देतो का? जवळच्यांना नाही. जवळचे देवाकडे मागतात का? नाही, ते माणसाकडे मागतात. लांबलचे मात्र देवाकडे मागतात. हे मला मंदिरातच गेल्यावर कळलं.